जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर असेल आणि RTO MV ची तयारी करत असेल तर ही रील नक्की त्यांना शेअर करा। आज आपण RTO MV ची निवड कशी होते ते पाहणार आहोत। RTO MV म्हणजेच असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरची परीक्षा MPSC मार्फत होत असते आणि या पदासाठी 2 टप्पे असतात, ते म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। या पदासाठी इंटरव्ह्यू नाही। आता जो नवीन बदल झालेला आहे त्यानुसार RTO MV ची पूर्व परीक्षा ही MPSC ग्रुप C अंतर्गत होत असते आणि यामध्ये 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि परीक्षेला वेळ असतो 1 तासाचा। पण यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्क सिस्टीम असते। जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होतात त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा असते। मुख्य परीक्षेमध्ये 150 प्रश्न असतात 300 मार्कांसाठी आणि परीक्षेला वेळ असतो 1.5 तासांचा। पण इथेही तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्क सिस्टीम असते। मी RTO MV पदासाठीचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसची एक PDF बनवलेली आहे। जर ती PDF तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये RTO टाइप करा, मी तुम्हाला ती PDF शेअर करतो। जर या परीक्षेबद्दल काही डाऊट असेल तर स्क्रीनवर ज्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या परीक्षे संदर्भामध्ये एखादी बॅच परचेस करायची असेल तर संकेत सर GS सेंटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। थँक्यू।